पहिलं काहीच राहिले नाही, आता काय नाही. पहिला काळ चांगला होता. लई चांगलं. अंदुगर शेण मातीचं वाव देवाला पोळी पाती होती. आता काय यातली लागते घर, त्याला चोबा नाही काय नाही. पहिली अंदुगर सडा सारवण सण आला की बायांना मोहर सण आला तर 15-15 दिवस सारवायला जयराम बाबाच्या ह्याच्यात पांढरी ऊन माती आणायची पोत्याला द्यायला चकाचक. पण सपराची घर सगळ्याची. गाडग्याचं एवढं होतं बाबा बंगलात, एवढं गाडगे नाही तर सगळीच सफर. दिवाळी ही आल्यावर माणसाला वाटायचं लग्न छायची कोणा तो दिवाळीला तर मायंदाळी पोरांची फटाकड्या वाजायच्या काय पाट पुसणं. आता काय नसतं खात्यात बदलीन घरात बाई. दिवाळीला काय काय असायचं? एखादं झाली का नाही की तिथनं ववळायच्या गया दिवाळी होतोर. आणि गया खाली अशा गवळ सारवायचं, सडा टाकायचा, रांगोळ काढायची, त्याच्या खाली गवळणी घालायच्या, पांडाव घालायचं. लय आलं लई. आणि गाणं म्हणायचं. गया ववळायला लागली पोरं यायची ववळायला बारकी, तुझ्या वाली गया गणित रुपये रोज. एखाद्याची 10 गुरं असली तर 10 ववळायचं तर 10 रुपयाच्या. गाणी लय म्हणायची, लय म्हणायची. लय देणार दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओळी, गाय म्हशी कुणाच्या, आराम लक्ष्मी मनाच्या, माझ्या लय म्हणायची. अरे लय गया ववळाय. असलेली ताट घ्यायची, त्याच्यात पंचत्री, त्याच्यात उदबत्त्या, कापूस ववळायची. म्हणायची माझ्या भवानीची शिंग तशी, महादेवाची लिंग तशी, भोवळण बरी व दूध वरून देती. माझ्या भवानीच्या मांड्या तशा, कुळवाच्या दांड्या तशा, भोवळण बरी व दूध भरून देती. माझ्या भवानीचं नाक तसं, सोलापुराचं माप तसं, भोवळण बरी व. अरे लय लांब आहे माझ्या देणार. पण चुरटी नाही असायचं. रस्त्यावर जागायची माणसं आणि ज्ञानबा रस्त्यावर हळूया टाकायचा, म्हणायचा लाडू कानावल्याला सांभाळा रे, डबं चांगलं दाखवून चोड राहत. हरवळ्या टाकायचा. ज्ञानबाई कुकून मारते सन्या एकी कोण आणि मोठ्याचे कुंड गाडगे का लई चोरून तर वाटल्या लायची कुठल्या खंडीला लावायची बाहेर खंडी आणि आत चिमणे घालत. साऱ्या सांडाळ्याने भेटल्या मोठ्या काढून न्यायच्या. मोठा आमचं शेरड न्यायची सोडून गया नेत होती. दिवाळीच्या पांढऱ्याला त्याचे पांढऱ्यावर रानात पुजायचं, त्यांना दिवा दावायचं. प्रत्येक शेतात आपलं बोरीच्या पावात जायची, इथं पुजायची, पूर्णात जायची, सगळीकडे म्हातारं सगळं येळ जायचा म्हाताऱ्याला निवाद दावायला सगळ्या शेतात. चुन्याने सगळं पांढर पुजायचं, चुना लावायचा.